In previous video, we have seen that is what is incompatibility, what are the various types of incompatibilities, that is physical, chemical, therapeutic. In this, we have seen physical incompatibility. The examples are like insolubility, immiscibility. Then we will move towards the chemical incompatibility, then various types of chemical incompatibility. Today we will discuss about the therapeutic incompatibility. Suppose a prescriber prescribes a certain type of drug to the patient with the intention to produce a specific degree of pharmacological action, but the nature of the intensity of the action produced is different from that intended by the prescriber. ह्याचा मीनिंग असं आहे, समजा एखाद्या एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा एखाद्या व्यक्तीचं डोकं वगैरे दुखत असेल आणि त्याला आपण एखादी पर्टिक्युलर टॅबलेट दिली, पण त्या टॅबलेट दिल्यानंतर त्याला डोकं दुखण्याबरोबरच जर वेगवेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट जाणवायला लागले, देन इट इज द टाईप ऑफ थेरपेटिक इनकम्पॅटॅबिलिटी. सो इट इज डिफर फ्रॉम दॅट इंटेंडेड बाय द प्रिस्क्रायबर. म्हणजे प्रत्येक वेळेला ही वेगवेगळ्या प्रकारची इनकम्पॅटॅबिलिटी येऊ शकते. त्यामध्ये काही रिझन्स आहे की थेरॅपेटिक इनकम्पॅटॅबिलिटी का होते. सो एरर इन डोसेज, रॉंग डोस और डोसेज फॉर्म्स, कॉन्ट्राइंडिकेटेड ड्रग्स, सिनर्जिस्टिक अँड अँटागोनिस्टिक ड्रग्स, ड्रग इंटरॅक्शन. सो वी विल सी each one by one. So the first one is error in dosage. Error in dosage type of incompatibility is a result from errors in writing or interpreting the prescription order. So it is the most serious type of dosage error in the dispensing, that is overdose होऊ शकतो मेडिकामेंटचा. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता आपण इथे आपल्यासमोर स्क्रीनवर आहे ॲट्रोपिन सल्फेट 0.006 ग्रॅम, फिनोबार्बिटोन 0.015 ग्रॅम, ॲस्पिरिन 0.300 ग्रॅम, प्रिपेअर 10 कॅप्सूल. सो ह्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ॲट्रोपिन सल्फेट प्रत्येक कॅप्सूलमध्ये त्याची जी क्वांटिटी दिलेली आहे, इट इज मोर दॅन इट्स मिनिमम रेकमेंडेड डोस. सो सच टाईप ऑफ प्रिस्क्रिप्शन शुड बी रेफर्ड बॅक टू द प्रिस्क्रायबर टू करेक्ट टू ओव्हरडोस ऑफ ॲट्रोपिन सल्फेट. सेकंड टाईप इज अ रॉंग ड्रग ऑर अ डोसेज फॉर्म. असे काही ड्रग्ज आहेत ज्याची नावं जवळजवळ सेम आहेत किंवा देर इज ऑलवेज अ डेंजर ऑफ डिस्पेन्सिंग अ रॉंग ड्रग. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर प्रेडनिसोन आणि प्रेडनिसोलन दोघांच्या प्रनाऊन्सिएशनमध्ये थोडासा फरक आहे, पण ऐकायला सेम वाटतात दोन्हीसुद्धा. समटाईम्स मेनी ड्रग्ज आर अवेलेबल इन डिफरंट डोसेज फॉर्म अँड हेन्स डोसेज फॉर्म शुड बी क्लिअरली मेन्शन ऑन द प्रिस्क्रिप्शन. काही वेळेला पॅरासिटामॉलसारखे जे ड्रग्ज असतात, इट इज अवेलेबल इन सस्पेन्शन फॉर्म, इट इज अवेलेबल इन टॅबलेट फॉर्म. सो अशा वेळेला प्रिस्क्रायबरने तो पर्टिक्युलर डोसेज फॉर्म तिथे क्लिअरली मेन्शन केला असला पाहिजे. थर्ड वन इज अ कॉन्ट्राइंडिकेटेड ड्रग्स. Third one is a contraindicated drugs. There are certain drugs which may be contraindicated in a particular disease or a particular patient who is allergic to it. For example, corticosteroids are contraindicated in a patient having an active peptic ulcer. Penicillin and sulfa drugs are contraindicated to the patient who are allergic to it. असे काही ड्रग्ज आहेत जे पर्टिक्युलर डिसीजमध्ये किंवा पर्टिक्युलर पेशंटमध्ये ज्यांना त्यांची ॲलर्जी असते आपण देऊ शकत नाही. तसंच एज ग्रुपनुसार सुद्धा काही ड्रग्ज असे आहेत जे आपण लहान मुलांना देऊ शकत नाही किंवा प्रेग्नंट वुमनना देऊ शकत नाही. एक्झाम्पल्स त्याचे दिले त्यांनी कॉर्टिकोस्टिरॉइड्स जे आहेत ते पेप्टिक अल्सरच्या पेशंटना दिले जात नाही किंवा पेनिसिलिन सल्फा ड्रग्ज जे आहेत ते त्या पेशंटला जर त्याची ॲलर्जी असेल तर आपण ते देऊ शकत नाही. त्याच्यातनं मग थेरॅपेटिक इनकम्पॅटेबिलिटी होऊ शकते. फोर्थ रिझन आहे सिनर्जिस्टिक अँड अँटागोनिस्टिक ड्रग. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो व्हॉट इज सिनर्जिझम अँड व्हॉट इज अँटागोनिझम. सिनर्जिझम म्हणजे काय, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त ड्रग्स प्रिस्क्राईब एकत्र केले जातात तेव्हा ते एकमेकांची ॲक्टिव्हिटी वाढवतात. जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ॲस्पिरिन आणि पॅरासिटामॉल हे दोन्हीसुद्धा ॲनाल्जेसिक अँटीपॅरेटिक ड्रग आहेत आणि ते जर कॉम्बिनेशनमध्ये दिले तर ते एकमेकांची ॲक्टिव्हिटी वाढवू शकतात आणि सिनर्जिस्टिक इफेक्ट प्रोड्यूस करू शकतात. तसंच अँटागोनिझम, when two drugs having the opposing pharmacological effect are prescribed together, antagonism occurs. म्हणजे जेव्हा दोन ड्रग्ज हे एकमेकांच्या अपोजिट फार्माकोलॉजिकल ॲक्शन असलेले ड्रग जर प्रिस्क्राईब केले असतील तर ते काय करतात, एकमेकांच्या इफेक्ट ओव्हरकम करतात, विच इज नोन ॲज अ अँटागोनिझम.
फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे ॲसिटाईल ॲसिटिक ॲसिड अँड प्रोबेनसाइड आर यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ गाऊट. द कॉम्बिनेशन ऑफ दिस लेड टू न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन म्हणजे ते एकमेकांचा जो इफेक्ट आहे फार्माकोलॉजिकल इफेक्ट तो नलिफाय करतात आणि त्यामुळे जर गाऊटसाठी मोस्टली इन्फ्लमेशन होतं, इरिटेशन होतं, तर तो जो इफेक्ट यायला पाहिजे ह्या ड्रग्सचा तो त्या पर्टिक्युलर डिसीजमध्ये येत नाही. सो अशा टाईपचं प्रिस्क्रिप्शन जर आलं आपल्याकडे फार्मासिस्टकडे डिस्पेन्सिंग करण्यासाठी तर इट शुड बी रेफर्ड बॅक टू द प्रिस्क्रायबर फॉर नेसेसरी करेक्शन. फिफ्थ रिझन आहे ड्रग इंटरॅक्शन. सो द ड्रग इंटरॅक्शन म्हणजे काय? जेव्हा दोन ड्रग एकत्र दिले जातात तेव्हा एका ड्रगचा डोस अल्टर केला जातो. का केलं जातं? तर ड्रग इंटरॅक्शन होऊ नये. सो यासाठी काय केलं जातं? तर एका ड्रगचा डोस हा ॲडजस्ट केला जातो विच इज नोन ॲज अ ड्रग इंटरॅक्शन. आता इथे मोस्टली ते एक्झाम्पल दिलं आहे टेट्रासायक्लिन HCl 250 mg सेंट अँड कॅप्सूल. सो ह्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ते डायरेक्शन मेन्शन केली आहे टेक 1 कॅप्सूल एव्हरी 6 hours विथ मिल्क. सो ॲक्च्युली काय होतं की टेट्रासायक्लिन जे आहे ते दुधामधल्या कॅल्शियमबरोबर जर इंटरॅक्ट झालं तर त्यापासून एक कॉम्प्लेक्स तयार होतो. सो आपल्याला टेट्रासायक्लिनचे ॲक्शन मिळू शकत नाही. सो अशा टाईपचं प्रिस्क्रिप्शन जर आपल्याकडे डिस्पेन्सिंगसाठी आलं तर इट शुड बी रेफर बॅक टू द फिजिशियन.